बैलगाडी शौकीन यांच्याकडून या संघाला तृतीय क्रमांकाची रोख रक्कम 7,000 रुपये सुनंदाप्पा मगदूम यांच्या सहभागी संघाला विनंती आहे. प्रियांका कुंतुनाथ मगदूम ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून त्यानंतर महालक्ष्मी कोल्हापूर या संघाला 3 नंबरचं बक्षीस. कृपया प्रेक्षकांनी बाहेर जायचं, कृपया सर्वांना बाहेर काढा. मंडळाचे संघ खेळाडू येण्यासाठी वाट द्यायचे. खेळाडू खेळाडूंना जरा रस्ता द्या. संघांची वजन झालेली त्याला 10 ते 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्याची वेळ तृतीय क्रमांकाचा मानकरी झालेला श्री रेश्मा बंदिराज मुजावर यांना मी विनंती करतो की आपण रोख रक्कम त्यांना त्या मंडळाला द्यायची आहे. जमीन मंडळ राखीव खेळाडू आणि चौकशी करून वेगळा. त्याचप्रमाणे सर्व नैपुण्यप्राप्त संघांना चषक. तृतीय क्रमांकाचे चषक सोन्याबाईच्या प्रेमी किनी बैलगाडी चौकीत या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. जय हनुमान बासरी या संघानं तृतीय क्रमांक पटकवलेला आहे. तृतीय क्रमांक रोख रक्कम 7,000 रुपये कैलासवासी सुनंदाप्पा मगदूम यांच्या स्मरणार्थ सौ प्रियांका कुंतुनाथ मगदूम ग्रामपंचायत सदस्य किनी यांच्याकडून मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येत आहे. जय हनुमान बासरी हा संघ व्यासपीठावर उपस्थित होता. एक जोरदार टाळ्या करा. जोरदार. या संघात अतिशय उत्तम अतिशय कधीचा हा अंतिम सामना झाला. श्री कुंतुनाथ मगदूम यांच्या हस्ते रोख रक्कम या बातमी संघाला प्रदान करण्यात येत आहे. श्री कुंतुनाथ मगदूम यांनी रोख रक्कमचं बक्षीस या विजयी संघाला द्यावं. या विजयी संघाला ते देत आहेत. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. या संघाला सोन्याबाईच्या प्रेमी किनी बैलगाडी चौकीन यांच्याकडून ती 2 नंबरची ढाल या विजयी संघाला श्री शुभम चव्हाण भैया तसेच शिवाजी चव्हाण तात्या यांच्याकडून प्रदान करण्यात येत आहे. श्री भैरव गुरव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीमंत श्री विजयसिंह वीरदेवसिंह चव्हाण सरकार यांच्या अध्यक्षतेखाली हा बक्षीस वितरण सोहळा पार पडतोय. प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 11,000 रुपये सौ प्रियांका सुनील समुद्रे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत किनी यांच्याकडून. श्री हिम्मतबहादूर सरकार के विजयसिंह वीरदेवसिंह चव्हाण सरकार तसेच दीपक गाडगे यांना विनंती करतो की आपण रोख रक्कम विजयी संघाला प्रदान करावी. हिंदवी क्रीडा मंडळ कौलव हा महिला कबड्डी खुला गटाचा विजयी संघ आहे. त्या विजयी संघाचं किनी विद्यार्थी मंडळातर्फे हार्दिक स्वागत. हिंदवी क्रीडा मंडळ कौलवचे खेळाडू समीक्षा डोंगळे यांना मॅन ऑफ द मॅच
मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस अश्विन धनवडे मुंबई रेस्टॉरंट वाटाळ यांच्याकडून प्रदान करण्यात येत आहे. समीक्षा डोंगरे हिंदवी क्रीडा मंडळ कौलव कृपया वाटले त्या खेळाडूंनी प्रेक्षकांनी कृपया खेळाडूला जाण्यासाठी व्यासपीठावर वाट द्या. या अष्टपैलू खेळाडूचा सन्मान अश्विन धनवडे मुंबई रेस्टॉरंट वाटाळ यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचे बक्षीस देण्यात येत आहे. या खेळाडूचं किन्नी विद्यार्थी मंडळातर्फे मनपूर्वक अभिनंदन. जे प्रेक्षक आहेत त्यांना पूर्णपणे मैदानावर आले उभा स्वयंसेवक अविनाश निकम शैलेश पाटील कृपया प्रेक्षकांना बाहेर काढा. या स्वागत समारंभातून खेळाडूंना आवाज येत आहे. ज्या संघांची वजने राहिलेले त्याला व्यासपीठावर सर्व खेळाडू बाहेर जायचं आहे. आपण मोबाईल होता बाहेर जाऊन बोला. ज्या संघांची अजून वजने झालेली नाही त्याला विनंती आहे. तुम्हाला 10 मिनिटाचा अजून अवधी दिलेला आहे. सर्वांना सर्व प्रेक्षकांना बाहेर काढायचं. सर्व खेळाडूंनी गॅलरीमध्ये जायचं आहे. चला बाहेर चला. चला बाहेर चला. वजन काटा समिती अजून 10 मिनिटं सुरू आहे. आज खेळायला या स्पर्धेत सहभाग केला जाईल. अन्यथा त्या संघाला या स्पर्धेत खेळवले जाणार नाही. ज्यांची आजच वजने होतील त्याला खेळायला जाणार जाईल. बाडीकर वेळा साधना कोल्हापूर जय भवानी माधवनगर. आपल्याला पहिला प्रकार आपण खेळायची तयारी करायची आहे. साधना कोल्हापूर जय भवानी माधवनगर आपल्याला पहिला प्रकार आपण खेळायची तयारी करायची आहे. बारीक सर कुठला संघ आला बघा.
वेळ संपला असेल तर फक्त संघाला पाहिजे. तुम्ही बाहेर स्वागत कमानातून कृपया खेळाडूने बाहेर व्हायचं. इथं थांबायचं नाही, अजिबात थांबायचं नाही कोणी. खेळाडूंना आत येण्यासाठी अडचण होत आहे तिथे. केलाय ना साखर कोल्हापूर जयभवानी माधवनगर राष्ट्रवादी एकत्र नवीन कोल्हापूर सह्याद्री कोल्हापूर सनी नागाव या 6 संघांनी तयारी लागायचे आहे. नाही वाढत ते बरोबर बाहेर चालला ते 60 किलो वजन. खेळणार नसेल ते 100% सांगतो. घेणार नाही ते बाहेर बसले. कशाला तुझा आता वर मॅच आहे. नाही नाही लांग नाही पॅक झाले. तिकडे जा की तिकडे कर जा. कोण ठीक आहे माझ्यात करता. थांब 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 तिकडं कुठं बसतो चालते काय नव्हते की मॅच मी का साहेब खंडकर अभी क्रीडांगण नंबर 2 ला असिस्टंट करू लॉबी बसत नाही तिकडे. हा बसत नाही. काय सांगतो बसत मग बाहेर का बसले. बाहेर बसले. पण काय केलं सर हे बारका असणार आहे त्यांच्या अतिक्रमण केलं. पोराशी खेळायला मिळत असणार आहे रे. मुली मोठी खेळायला येतो. काय येणारच आहे मी म्हणतात. साधना कोल्हापूर जयभवानी माधवनगर आपल्याला दुसरा पुकार. राष्ट्रवादी एकंदरीत नवीन कोल्हापूर आपल्याला दुसरा पुकार. आपण खेळाची तयारी करायची आहे. 70 किलो वजनी गटामध्ये आपण जे फोटो घेतले आहेत त्या मंडळाचा खेळाडू ज्यांनी व्यासपीठावर येतात ज्यांच्या मोबाईलमध्ये आपण फोटो घेतलेला आहे ते मंडळाचा खेळाडू यांनी व्यासपीठावर येतात. साईराज गुरव यांनी माहिती संपर्क साधायचा आहे. युवराज चालू करा की फोटो सेशन. तुझ्या
हे रवींद्र गुंडुदानाने यांच्या श्रद्धानगरीमध्ये स्वागत झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. रवींद्र गुंडुदानाने आमच्या मंडळाचे खेळाडू व जिल्हास्तरीय पंच अविनाश निकम यांना विनंती करतो की आपण माननीय श्री ॲडव्होकेट एन.आर. पाटील साहेब, संचालक वाना दूध संघ अध्यक्ष विनायक कुलकिनी यांनी या सामन्यासाठी आपली उपस्थित राहिले यासाठी मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. काय गजवा कन्फर्म केलता तुमची टीम आली असेल माणसं आली गजवा काढून बघा आली गजवा काढून माझा फोन केला मला मुलीला फोन केला आवडला तुम्हाला फोन लावला मगाशी गजवा काढली जेवला का नाही ठीक आहे. हॅलो म्हणजे कशाने त्या गावची किती भाग असेल तिकडं मासवर